नंदनवन पोलिसांकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। घरगुती वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या हसनबाग परिसरातून एक गंभीर घटना उघडकीस आली आहे। नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शमशेर रमजान शेख या 33 वर्षीय पतीने आपली पत्नी सौ रेश्मा शमशेर शेख वय 32 वर्ष यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शमशेरने 6 महिन्यांपूर्वी आपल्या मेहुणीला घर बांधण्यासाठी 5 लाख रुपये उधार दिले होते। याच पैशांच्या परतफेडीवरनं तो पत्नी रेश्मासोबत सतत शिवीगाळ आणि मारहाण करीत होता। 20 जुलै रोजी सकाळी 11:45 वाजताच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। वादाचे पर्यावसन इतके वाढले की संतापलेल्या शमशेरने नारळ कापण्याच्या लोखंडी पात्याने रेश्माच्या डोक्यावर जीवघेणा वार केला। या हल्ल्यात रेश्मा गंभीर जखमी झाल्या आहेत। नातेवाईकांनी तात्काळ त्यांना भांडे प्लॉट येथील वंजारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी फिर्यादी जुबेर गुलाम शेख वय 26 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरनं नंदनवन पोलिसांनी आरोपी शमशेर रमजान शेख यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे। हसनबाग या ठिकाणी राहणारे पती पत्नी आहेत। त्यामध्ये पतीने पत्नीला डोक्यावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केलेले आहे। तिला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या अनुषंगाने जुबेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये हकीकत अशी आहे की जी जखमी महिला आहे तिने तिच्या बहिणीला 5 लाख रुपये पतीकडून घेऊन दिले होते। घराच्या बांधकामासाठी पैसे दिले होते, परंतु ते पैसे तिने परत मागून घ्यावेत यासाठी पती पत्नीला त्रास देत होता। त्यामध्ये गेल्या 1-1.5 महिन्यापासून वारंवार वाद होत होते आणि त्या वादाच्या ह्याच्यातून काल पतीने पत्नीवर नारळ कापण्याच्या कोयत्याने डोक्यावर वार करून तिला गंभीर जखमी केलेली आहे आणि महिला ही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि तो सध्या PCR मध्ये आहे। जखमीचे नाव आहे रेश्मा परवीन शमशेर शेख वय 32 वर्ष आणि तिच्या पतीचे म्हणजे आरोपीचे नाव आहे शमशेर शेख वय 33 वर्ष। दोघेही एकाच ठिकाणी राहतात। तर अशा प्रकारे घरगुती वादातून झालेल्या या गंभीर घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे। नंदनवन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत।